नमस्कार बालमित्रांनो, पाठीमागच्या पाठामध्ये आपण चंद्रगुप्त मौर्य यांच्याबद्दल माहिती घेतलेली होती. तर आज आपण चंद्रगुप्त मौर्य यांचे नातू सम्राट अशोक यांच्याबद्दल थोडक्यात माहिती घेऊयात. तर सम्राट अशोक म्हणजे कोण हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. तर चंद्रगुप्ताने राज्यपदाचा त्याग केल्यानंतर त्यांचा मुलगा बिंदुसार नावाचा जो मुलगा होता तो मगधचा राजा झाला. आणि बिंदुसारच्या मृत्यूनंतर त्या बिंदुसारचा जो मुलगा होता तो म्हणजे सम्राट अशोक. सम्राट अशोकाने इसवी सन पूर्व 273 मध्ये सत्ता हाती घेतली. राजा होण्यापूर्वी त्यांची नेमणूक ही तक्षशिला आणि उज्जैनी येथे राज्यपाल म्हणून करण्यात आलेली होती. म्हणजे या मगधचा राजा होण्यापूर्वी सम्राट अशोक हे तक्षशिला व उज्जैनीचे राज्यपाल होते. तर राज्यपाल असताना तक्षशिला येथे झालेले बंड हे त्यांनी यशस्वीरित्या मोडून काढले होते. आणि सम्राटपद प्राप्त झाल्यानंतर त्यांनी कलिंगवर स्वारी केली. आता ही कलिंग म्हणजे आजचा ओडिशा राज्य आहे बघा. तर कलिंग राज्याचा प्रदेश हा त्या ओडिशा राज्यात होता. सम्राट अशोकाने कलिंगवर सुद्धा विजय मिळवला, परंतु कलिंगच्या युद्धाचा त्यांच्या मनावर थोडा वेगळाच परिणाम झाला बघा. तर कलिंगमध्ये जो रक्तपात झाला तो त्यांना सहनच झाला नाही. वायव्येमध्ये अफगाणिस्तान किंवा उत्तरेस असणाऱ्या नेपाळपासून दक्षिणेत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशापर्यंत, तसेच पूर्वेस बंगालपासून पश्चिमेस सौराष्ट्रापर्यंत सम्राट अशोकाचे राज्य पसरले होते. एवढा मोठा प्रदेश जरी त्यांनी काबीज केला असला तरी हा राजा हा भावनिक होता. कलिंगचं युद्ध झालं, त्यामध्ये जो रक्तपात झाला, त्यामध्ये जी जीवितहानी झाली आणि ही जी हिंसा आहे ही त्यांना सहन झाली नाही. म्हणून अशोकाने पुन्हा कधीही युद्ध न करण्याचा निर्णय घेतला. सत्य, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमावृत्ती हे जे गुण होते हे सर्व गुण त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. त्यांचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याने ठिकठिकाणी शिलालेख आणि स्तंभलेख कोरून ठेवले होते बघा. आणि हे जे लेख आहेत ते लिहिण्यासाठी त्यांनी एक लिपी वापरली होती, ती म्हणजे ब्राह्मी लिपी. या लेखामध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख हा एक विशिष्ट अशा शब्दामध्ये केलेला आहे, देवानं पियो प्रियदसी. बघा, देवानं पियो प्रियदसी म्हणजे याचा अर्थ असा आहे की देवाचा प्रियदर्शी म्हणजे ते स्वतःला देवाचा प्रिय असं समजत होते, असा हा उल्लेख त्यांनी केलेला आहे. राज्याभिषेक झाल्यानंतर 8 वर्षांनी त्याने कलिंगवर विजय मिळवला. तेथील विनाश पाहून त्यांचे हृदय परिवर्तन झाले आणि याचा सुद्धा उल्लेख एका लेखामध्ये त्यांनी करून ठेवलेला आहे. म्हणजे कलिंग युद्धाचा फार मोठा परिणाम त्यांच्या हृदयावर झाला बघा. आणि म्हणून त्यांनी हिंसा नको तर अहिंसा ही व्रत त्यांनी पाळायला सुरुवात केली. इतरांबद्दल दया, प्रेम, भावना हे सर्व जागृत झाले आणि हा जो संदेश आहे तोच त्यांनी शिलालेख व स्तंभालेख याच्यावर कोरून ठेवलेला आहे आणि तो ब्राह्मी लिपीमधून लिहिलेला आहे. तर हा जो संदेश आहे तो आपल्यापर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे. सम्राट अशोकाच्या दिल्ली टोपडा येथे एका लेखामध्ये सुद्धा त्यांनी वटवाघळे, माकडे, गेंडे इत्यादीची शिकार करू नये, जंगलात वनवे लावू नयेत असे सक्त निर्बंध लिहून ठेवले होते. म्हणजे त्यांनी सक्त ताकीद दिली होती. त्यांच्या मनामध्ये अहिंसा निर्माण झालेली होती.
तर ह्या सम्राट अशोकांनी जे लोकांना संदेश दिलेला आहे ते आपण लक्षात ठेवणे फार महत्त्वाचे आहे. बघा, त्यांनी इथं 2 संदेश अतिशय छान अशा पद्धतीनं सांगितलेले आहेत की मातापित्यांची सेवा करणे चांगले. आणि दुसरा संदेश त्यांनी लिहून ठेवलेला आहे की ज्या विजयामुळे प्रेम भावना वाढते तोच खरा विजय. म्हणजे त्यांनी जरी कलिंगवर स्वारी केली, त्याच्यावर विजय मिळवला, कलिंगमधील भरपूर असा प्रदेश त्यांनी कब्जामध्ये घेतला, तरीही ते समाधानी नव्हते. कारण त्यांचं म्हणणं काय होतं, तर खरा विजय हा प्रेम भावना वाढते तोच खरा विजय. म्हणजे मनामध्ये प्रेम भावना ही वाढली पाहिजे. तर भारताच्या नकाशामध्ये सम्राट अशोकाने शिलालेख व स्तंभालेख दर्शवणारी काही ठिकाणे दर्शवलेली आहेत, ती पण आपण बघूयात. आता हा जो आहे तो भारताचा नकाशा आहे. ही सीमारेषा तुम्हाला दिसते बघा. तर ही जी सीमारेषा आहे हा आपण बघतोय, हा भारताचा नकाशा आहे. याची ही सीमारेषा आहे बघा, अशी ही तुटक तुटक रेषांनी दाखवलेली आहे. आणि इथं सूची दिलेली आहे. या सूचीमध्ये आपल्या लक्षात येत आहे की लाल रेषा जी आहे ती तुटक तुटक अशा पद्धतीने जोडलेली आहे. तर या लाल रेषेच्या भारताच्या आतमध्ये इथं एक लाल रेषा जी आखलेली आहे, तो भारतामधील हा जो लाल रेषेच्या आतमधील जो भाग आहे, तर हा एवढा पूर्णपणे भाग जो आहे तो सम्राट अशोकांनी काबीज केलेला होता. हा सर्व त्यांच्या ताब्यामध्ये होता. तर याच्यामध्ये अशोकाने लोकांना चांगला संदेश दिलेला होता. आणि या सूचीमध्ये आपल्या लक्षात येते हा जो भरीव त्रिकोण आहे तर हा शिलालेखासाठी दिलेला आहे. हे सर्व शिलालेख आहेत आणि ते शिलालेख कोणत्या ठिकाणी आहेत हेही आपल्याला इथं पाहायला मिळते. पहा, तर उत्तर बाजूला हिंदुकुश पर्वत आहे आणि हिंदुकुश पर्वतामध्येच इथं बघा आपल्याला दिसते तर शहाबाज गडी, मनसेरा, तक्षशिला अशी ही जुनी नावं आहेत. पहा, त्यावेळेस अशा प्रकारची नावे होती. त्यानंतर कालसी, बैराट, सहस्त्राम, रूपनाथ, सौराष्ट्रामध्ये इथं गिरनार, त्यानंतर बघा सोपारा, इथं तोशाली, जोगड, त्यानंतर बघा दक्षिण दिशेला मस्की, कुपगल, ब्रह्मगिरी. म्हणजे अशा पद्धतीची ही जी ठिकाणं आहेत ती आपल्या लक्षात येते. याच्यावर शिलालेख आहेत. इथं शिलालेखावर त्यांनी त्यांचे संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी लिहून ठेवलेले आहेत. त्यानंतर स्तंभलेखाचं चिन्ह आहे. अशोकाचे स्तंभलेख हे सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळतील या नकाशामध्ये. तोपरा, त्यानंतर बघा मिरत, इथं बघा निलगिवा, कपिलवस्तू, रुमिंदेई, त्यानंतर रामपूर्वा, लवरिया, नंदनगड, लवरिया, अरराज, नाही का, पाटलीपुत्र. पाटलीपुत्र ही मगधची राजधानी होती बघा, मगध राज्याची राजधानी होती. इथं सांचीचा स्तूप प्रसिद्ध आहे बघा. सहलीला वगैरे मुलं गेल्यानंतर त्यांना ते पाहायला मिळतं. तुम्हाला पण कधी योग आला तर नक्की जाऊन सहलीमध्ये आपण ह्याचा आनंद घ्यायचा आहे. त्यानंतर सन्नती. तर अशा पद्धतीनं हे स्तंभालेख आणि शिलालेख हा भारताच्या नकाशामध्ये आपण पाहतोय. त्यानंतर इथं एक भरीव काळा चौकोन दिला आहे आणि त्याला आधुनिक शहर म्हटलं आहे. तर हे आधुनिक शहर त्यांच्या राज्यामध्ये अशोकांनी जे राज्ये आपल्या कब्जामध्ये घेतली होती त्यामधलं हे आधुनिक शहर म्हटलेलं आहे. त्याला पूर्वी इंद्रप्रस्थ म्हटलं जायचं बघा. इंद्रप्रस्थ हे पांडवांचं राज्य होतं, ही राजधानी होती पांडवांची. इथं पांडव लोक राहायचे आणि त्या इंद्रप्रस्थलाच आज आपण दिल्ली असं म्हणतो. हे आधुनिक शहर म्हणजे आत्ताचं हे शहर दिल्ली आहे, पण जुनं त्या काळी त्याला इंद्रप्रस्थ हे असं नाव होतं. तर अशा पद्धतीनं आपण
कोणकोणता परिसर किंवा कोणता भाग हा त्यांनी कब्जामध्ये घेतला आणि सम्राट अशोकाने लोकांना संदेश देण्यासाठी शिलालेख आणि स्तंभालेख लिहून ठेवले, कोरून ठेवले आणि ते कोणत्या ठिकाणी आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तर तुम्ही हे सर्व सूचीवरून ही ठिकाणं लिहून काढायची. तर उद्याचा स्वाध्याय काय करायचं, तर अशोकाचे शिलालेख आणि अशोकाचे स्तंभालेख हे ठिकाणं आपण लिहून काढायची, कुठं कुठे आहेत ती आणि कोठे कोठे आहेत लिहिल्यानंतर मग आपण या पाठावर मी जे सांगितलं त्याच्यावर एक 10 रिकाम्या जागा तयार करायच्या आणि त्याचीही उत्तरं आपण सोडवायची. बघा पुन्हा एकदा सराव म्हणून आपण बघूयात थोडंसं. तर सम्राट अशोक यांनी लोकांना संदेश पोहोचवण्यासाठी काय काय किंवा कशाचा वापर केला, तर त्यांनी शिलालेख किंवा स्तंभालेख कोरून ठेवले. त्यानंतर आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की स्तंभालेख किंवा शिलालेख हे कोणत्या लिपीमध्ये लिहिलेले आहेत, तर ते ब्राह्मी लिपीमध्ये लिहिलेले आहेत. देवानं पियो पियदसी याचा अर्थ काय, देवाचा प्रिय प्रियदर्शी. सम्राट अशोक चंद्रगुप्त मौर्यांचे कोण होते, तर ते नातू होते. राज्याभिषेक झाल्यानंतर 8च वर्षांनी त्यांनी एक फार महान असा पराक्रम केला. तर कोणत्या ठिकाणावर त्यांनी विजय मिळवला रे, तर सम्राट अशोकांनी राज्याभिषेकानंतर 8च वर्षांनी कलिंगवर विजय मिळवला. कलिंगवर विजय मिळवला, परंतु त्यांचं हृदय परिवर्तन झालं आणि त्यांनी अतिशय चांगले अशा प्रकारचे संदेश लोकांना दिले. हिंसा न करण्याचा त्यांनी निर्धार केला. सत्य वागणं, अहिंसा, इतरांप्रती दया, क्षमा हे सर्व गुण त्यांच्या अंगी होते आणि त्यामुळे त्यांना कलिंगवर विजय मिळवून सुद्धा तो रुचला नाही. त्यानंतर बघा सम्राट अशोक हे मगधचे राजा केव्हा झाले, तर 200 इसवी पूर्व 273 मध्ये. मगधचा राजा होण्यापूर्वी कोणत्या राज्याचे राज्यपाल म्हणून अशोकांनी कार्य केले, तर तक्षशिला आणि उज्जैनी या 2 ठिकाणचं. आता हे जे कलिंग राज्य आहे की सम्राट अशोकाने जिंकलं होतं, ते कुठं आहे सध्याचा जो आपल्याला सांगितलेलं राज्य आहे ते कोणतं, तर ओडिशा. लक्षात आलं. तर सम्राट अशोक अतिशय पराक्रमी असा राजा होता, परंतु अतिशय भावनिक, नम्र आणि चांगल्या वर्तनाचा असाही हा राजा होता. तर या सम्राट अशोकाबद्दल आपण मी सांगितला तो स्वाध्याय पूर्ण करून मला उत्तरं पाठवून द्यायची आहेत. धन्यवाद.